विरोधी पक्षात असताना बीजेपी आणि शिवसेना त्या दृष्टीने फार टाहो फोडून होते की बाबा आपल्याकडे पैसे आलेले नाहीत. मनमोहन सिंगाच्या काळात जेवढे जास्त पैसे मुंबईला मिळाले तेवढे आतापर्यंत मिळालेले नाहीत. सगळ्या योजनांच्या बाबतीत काँग्रेसचं गव्हर्नमेंट असताना, युपीए सरकार असताना मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी फंडिंग ही नेहमीच आलेली आहे. मग आता जर चायना एनसींना ते वाटतंय तर आता 2 वर्ष उद्या 26 तारखेला होतील. मला त्यांनी किंवा बीजेपीनी एक सांगावं की बाबा या गेल्या 2 वर्षामध्ये एवढे कोटी रुपये सेंट्रलनी या महाराष्ट्राच्या विकासासाठी जेवढे पैसे आपले गेलेत टॅक्स मधून त्याच्या बदल्यात कुठच्या योजनांसाठी दिलेत आणि ते पैसे किती योग्य आहेत. कारण आतापर्यंत जर तुम्ही बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये ज्या इन्स्टिट्यूशन किंवा ज्या काही गोष्टी होत्या त्या गोष्टी इकडून बाहेर नेण्याचाच प्रयत्न मोदी सरकारने केला. म्हणजे सरकार आल्यापासून कोस्ट गार्डची जी इन्स्टिट्यूट होती की जिच्यासाठी 350 एकर आपण जागा घेतलेली मुंबईमध्ये, सगळी ती इन्स्टिट्यूट इकडे होणार होती. ती इन्स्टिट्यूट इकडून पालघर मधून घेतली, ती द्वारकेला नेली. त्याच्यानंतर पेटंट ऑफिस इकडे 4 दशक होतं, ते पेटंट ऑफिस इकडून हलवण्याचा प्रयत्न केला. एअर इंडियाचं हेडक्वार्टरचं अर्ध्यापेक्षा जास्त काम दिल्लीला घेऊन गेले. या सगळ्या गोष्टी करून मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय. दुसरा मुद्दा आता सर 2 मिनिटं. दुसरा मुद्दा असा की आता साधं तुम्ही गेल्या दोन्ही वेळचं रेल्वेचं बजेट बघा की एवढा पैसा जातोय पण मुंबईच्या रेल्वेसाठी आपल्याला काय मिळालं तर आपल्याला काय मिळालं नाही. आपल्याला काय मिळालंय तर मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन मिळाली आहे. अहो पण ज्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मची उंची वाढवायला पाहिजे, ज्या रेल्वे वाढवायला पाहिजे, त्याच्यात सुधारणा करायला पाहिजे, काहीच मिळालेलं नाही. मग आज 2 वर्ष सरकार येऊन जर या मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी जर आपण फंड देऊ शकत नसाल मग अजून तुम्ही किती वर्ष हे गेल्या 15 वर्षाचं बोलत बसणार. आमच्या काळात ब्रिसवॉल प्रकल्प आला, इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे दिले, या बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चरचे फ्रीवे वगैरे सगळे प्रयोग झाले, मेट्रोचे चालू झाले.